नमो नमः. आज आपण 10वीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे निबंध लेखनम हा बघणार आहोत. आता तुमच्या पुस्तकामध्ये 105 या पान नंबरवरती त्यांनी निबंध लेखनम याविषयी काही माहिती आपल्याला दिलेली आहे. म्हणजे तुमच्या 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला निबंध लिहा हा प्रश्न येणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ऑप्शन आहे निबंध लिहा किंवा चित्र वर्णन करा. या दोन प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. तुमच्या पुस्तकाच्या मागे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिलेलं आहे. तुमचा जो बोर्डाचा 80 मार्कांचा पेपर असणार आहे तो कसा असेल याचं स्वरूप त्यांनी दिलंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चतुर्थ विभाग जो आहे, चौथा विभाग लेखन कौशलम, यामध्ये निबंध लेखन हा प्रश्न असतो. आता निबंध लिहायचा की चित्र वर्णन करायचं, या दोघांपैकी सोपं आहे ते म्हणजे निबंध लेखन. का बरं? तर आपल्याला इथे निबंधाचे काही विषय पुस्तकात तुमच्या दिलेले आहेत आणि त्यापैकीच तुम्हाला तिथे विचारतात. 3 निबंधाचे विषय दिलेले असतात आणि त्यापैकी एक तुम्ही लिहिणं गरजेचं असतं. पण चित्रवर्णनामध्ये चित्र कोणतं विचारतील हे आपण सांगू शकत नाही आणि ऐनवेळी तिथे तुम्हाला वाक्यरचना करता आली पाहिजे. त्यापेक्षा आपण जर व्यवस्थित आधीपासूनच अभ्यास करून गेलो, निबंध पाठ करून गेलो व्यवस्थित आणि तेच जर परीक्षेमध्ये लिहिले तर आपल्याला मार्क सुद्धा त्याचे व्यवस्थित मिळतील. म्हणजे पैकीच्या पैकी मार्क जर हवे असतील, आता निबंध लेखनाचा प्रश्न हा 5 मार्कांसाठी असतो. त्याच्यामुळे ते जर पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर वाक्यरचना बरोबर असायला पाहिजे, व्याकरणाच्या दृष्टीने सुद्धा ते वाक्य बरोबर पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर लक्षात घ्यायच्या असतील तर तुम्हाला आधीपासून तयारी केली पाहिजे. डायरेक्ट पेपरमध्ये जाऊन आपल्याला निबंध लिहिता येणार नाही किंवा चित्रवर्णन करता येणार नाही. मी एक व्हिडिओ बनवलेला आहे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावरती. 2 आहेत व्हिडिओ, ते तुम्हाला सापडतील. तर त्यामध्ये मी सगळं स्वरूप समजावून सांगितलंय आणि त्यामध्ये हे सुद्धा सांगितलंय की चित्रवर्णनापेक्षा निबंध जर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला ते सोपंही होईल आणि मार्क मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा ते तुम्हाला सोपं जाणार आहे. आता बघूया निबंध लेखनाविषयी तुमच्या पुस्तकात काय दिलंय बघा. विषय सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेले आहेत बघा. निबंध लेखनार्थम निर्दिष्टाः विषयाः. निबंध लेखनासाठी निर्दिष्ट केलेले विषय कोणकोणते आहेत ते बघूया. मम प्रियः कविः, माझे आवडते कवी. मम प्रियः खगः, माझा आवडता पक्षी. मम प्रियः नेता, एखादा जो नेता तुम्हाला आवडतोय. मम प्रियः उत्सवः, तुम्हाला एखादा सण आवडतोय त्याच्याविषयी तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचंय. मम प्रियम पुस्तकम, माझे आवडते पुस्तक. मम प्रिया भाषा, माझी आवडती भाषा. आणि भारतीयम प्रसिद्धम स्थलम, भारतातलं प्रसिद्ध असं एखादं स्थळ. अशा हे तुम्हाला विषय दिलेले आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 एकूण हे 7 विषय तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला पेपरमध्ये यापैकीच 3 विषय विचारतात आणि त्या 3 पैकी सुद्धा तुम्ही एकच निबंध लिहायचा असतो 5 मार्कांसाठी. म्हणजे बघा किती सोपं आहे. यातलेच जर तुम्ही एक जरी पाठ केलेत, सगळे 7 निबंध समजा तुम्ही पाठ केले, मम प्रियः कवीचा 1 केला समजा, याप्रमाणे तुम्ही जर हे 7 निबंध पाठ केले आणि पेपरमध्ये त्यातलेच 3 येणार आणि 3 पैकी सुद्धा एकच तुम्हाला विचारणार आहेत. आता याच्यामध्ये काय काय आवश्यक आहे निबंध लिहिताना तर ते पुढे त्यांनी दिलंय बघा. काय म्हटलंय? सप्त अष्ट वाक्यात्मकः निबंधः अपेक्षते. आता 5 मार्कांसाठी तो निबंध आहे, त्याच्यामुळे कमीत कमी 7 ते 8 तरी वाक्य त्याच्यामध्ये असावीत. पण आपण थोडंसं जास्ती जरी तुम्ही पाठ केला, एक 10-12 ओळींचं जरी तुम्ही लक्षात ठेवलात तरी चालू शकतो, कारण की पेपरमध्ये आपल्याला त्यातलं थोडंसं कमी आठवतं. त्याच्यामुळे तुम्ही जर थोडंसं जास्ती म्हणजे 8-10 ओळींचं जरी पाठ केलात तरी चालणार आहे, कारण आपल्याला पेपरमध्ये थोडंसं कमी आठवतं. त्याच्यामुळे किंवा एखादी चूक झाली तुमच्याकडून लिहिताना, वाक्य नाही आहे तुम्हाला आठवलं पूर्ण, तरी ते दुसऱ्या वाक्याचे तुम्हाला मार्क मिळतील.
पुढे म्हटलंय 3 ते 4 शब्दात्मकम वाक्यम आवश्यकम. आता वाक्य लिहिताना एक वाक्य कमीत कमी 3 ते 4 शब्दांचं तरी असावं. असं का म्हटलंय? आता तुम्ही 10वीत आहात, आपण 8वीत नाहीये. 8वीत जर तुम्ही बघितलं, 8वीच्या पुस्तकात आपल्याला 2च शब्दांचं वाक्य असायचं. जसं की समजा अर्जुनः गच्छति असं वाक्य होतं, अर्जुन जातो. 2च शब्दांचं एक वाक्य झालं. पण आता आपण 10वीत आलेलो आहोत, त्याच्यामुळे थोडंसं आपण काय केलं पाहिजे, 4 शब्दांचं एक वाक्य तुमचं झालं पाहिजे. आणि ती वाक्य सुद्धा कशी पाहिजेत? अर्थपूर्णानी वाक्यानी. अर्थपूर्ण पाहिजे, त्याला काहीतरी व्यवस्थित अर्थ असला पाहिजे. आणि त्यांनी म्हटलंय अर्थपूर्णानी वाक्यानी एव गुणांकदानाय गणनीयानी. काय म्हटलंय? जी अर्थपूर्ण वाक्य असतील त्यांनाच गुण दिले जातील, तेच ग्राह्य धरले जातील. पुढे म्हटलंय प्रतिपाद्यः विषयः केन कारणेन भवतां प्रियः इति लेखितव्यम. म्हणजे काय करायचंय? जो विषय तुम्हाला दिलेला आहे, समजा आता मम प्रियः खगः, माझा आवडता पक्षी. तुम्ही समजा शुकः लिहिला म्हणजे पोपट लिहिलात, किंवा मयूरः मोर लिहिलात, तर तो म्हणजे तो पक्षी कशामुळे तुम्हाला आवडतो हे त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आणि शेवटी म्हटलंय निबंध सोपानानी अनुसर्तव्यानी. आता इकडे उजव्या बाजूला आपल्याला सोपानक्रम दिलाय, म्हणजे पायऱ्या दिलेल्या आहेत. निबंध लिहिताना काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ते स्टेप वाईज तुम्ही निबंध व्यवस्थित लिहायचं आहे, त्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. मग बघूयात सोपानक्रम काय दिलाय. बघा, पहिला म्हटलंय शब्द संग्रह. आता तुम्ही जो कुठला निबंध लिहिताय त्याच्याविषयीचा शब्द संग्रह तुमच्याकडे पाहिजेत, त्याच्या संबंधितले शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत. नसतील माहिती तर ते माहीत करून घेतले पाहिजेत. त्यांचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर म्हटलंय विषयाधिष्ठिताः प्रश्नाः. आता जो कुठला तुम्ही निबंधाचा विषय घेणार आहात त्याच्यावरचे, त्या विषयावरचे आधारित प्रश्न तुम्हाला काढता आले पाहिजेत. समजा आता आपण शुकः म्हणजे मम प्रियः खगः शुकः, माझा आवडता पक्षी पोपट, हा समजा निबंध लिहिणार आहोत, तर त्याच्यावरचे प्रश्न म्हणजे जसं की त्याचा रंग कोणता आहे, तो काय करतो, कुठे राहतो, काय काय खातो, त्याला काय काय आवडतं, त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि तो मला का आवडतो. साधारण हे प्रश्न आपल्या मनामध्ये आले पाहिजेत, किंवा तुम्ही हे प्रश्न लिहून काढायचे आधी. जेव्हा तुम्ही निबंध तयार करणार आहात तेव्हाच करायचं आहे हे आधी समजा लिहून काढले प्रश्न, आपल्या मनात कोणकोणते प्रश्न येतात. नंतर काय म्हटलंय प्रश्नान अनुसृत्य वाक्यानी. त्या प्रश्नांना अनुसरून वाक्य तयार करायची. म्हणजे समजा कह वर्णः म्हणजे त्या पक्षाचा रंग कोणता आहे, तर आपल्याला माहिती हिरवा रंग असतो पोपटाचा, म्हणून तस्य वर्णः हरितः, त्याचा रंग हिरवा आहे. हे झालं तुमचं वाक्य. म्हणजे जर तुम्ही त्या प्रश्नांचीच उत्तरं लिहित गेलात तर तुमचा निबंध हळूहळू तयार होणार आहे. त्याच्यानंतर चौथी स्टेप आहे उत्तमः प्रारंभः समारोपः च. हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय म्हटलंय, सुरुवात सुद्धा चांगली झाली पाहिजे आणि निबंधाचा शेवट सुद्धा चांगला झाला पाहिजे. आता तुम्हाला जर त्याविषयी एखादं छान काहीतरी संस्कृतचा श्लोक येतोय, सुभाषित येतंय, ते सुद्धा तुम्ही लिहू शकता सुरुवातीला किंवा शेवटी. त्याच्यामुळे काय होतं, तर तुम्हाला तो श्लोक माहिती आहे हे परीक्षकांना समजतं, जे पेपर चेक करणार आहेत त्यांना हे समजतं की अरे या विद्यार्थ्याला या विषयाचा एक श्लोक माहिती आहे, पण तो श्लोक व्यवस्थित शुद्ध लिहिता आला पाहिजे. पुढे तेच म्हटलंय संस्कृत सूक्तयः सुभाषितानी. आता समजा आपण मम प्रिया भाषा संस्कृत भाषा हा जर निबंध लिहितोय, माझी आवडती भाषा संस्कृत, तर याविषयी तुम्हाला श्लोक हा माहिती असेल बघा. भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्यां हि काव्यं मधुरं
तस्मादपि सुभाषितम. तर हा संस्कृत भाषेच्या विषयीचाच श्लोक आहे, त्याच्यामुळे तो तुम्ही सुरुवातीला लिहू शकता. अशा पद्धतीने त्या विषयाशी संबंधित कोणता श्लोक माहिती आहे आपल्याला, किंवा तुम्हाला 8वी पासून काही श्लोक झालेले आहेत त्यापैकीच एखादा असेल तर तो तुम्ही लिहू शकता. कारण साधारण ते आपण त्या वर्षी पाठ केलेले असतात, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं जरी रिवाईज केलं तरी ते तुम्हाला येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे लिहून बघितलं पाहिजे, कारण पेपरमध्ये लिहायचंय. आणि शेवटचं म्हटलंय वाक्यानाम उचितः क्रमः. वाक्यांचा योग्य क्रम तुम्हाला लावता आला पाहिजे. जसं त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे आपल्याला वाक्यांचा व्यवस्थित क्रम लावता आला पाहिजे. उत्तम प्रारंभ, सुरुवात चांगली झाली पाहिजे, मध्ये व्यवस्थित तुमचा निबंध असावा आणि शेवट सुद्धा चांगला झालेला पाहिजे. या सोपानांचा, या पायऱ्यांचा तुम्ही वापर करायचा आहे. आता बघा, अवधेयम महत्वाचं इथे खाली सांगितलंय. प्रश्नपत्रिकायाम केवलम विषयस्य निर्देशः भवेत. म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा फक्त विषयाचा निर्देश असणार आहे. म्हणजे काय? उदाहरण पुढे दिलंय, यथा मम प्रियः खगः इति. म्हणजे तुम्हाला फक्त असा प्रश्न देणार की निबंध लिहा मम प्रियः खगः, या विषयावर तुम्ही निबंध लिहायचा आहे. मग पुढे त्यांनी म्हटलंय मयूरः कपोतः शुकः काकः चटकः वा इति यम कम अपि खगम अधिकृत्य निबंधलेखने छात्राणां स्वातंत्र्यम अस्ति. महत्वाचं आहे बघा, काय सांगितलंय, एकदा मम प्रियः खगः असं म्हटल्यानंतर तुम्हाला जो कुठला पक्षी आवडतोय, मग तुम्ही मोर लिहाल, कबूतर लिहाल, पोपट लिहाल, कावळा, चिमणी, जे काही असेल, जो कुठला पक्षी आवडतो त्याच्याविषयी तुम्ही लिहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य आहे. म्हणजे ते असं देणार नाहीत की मम प्रियः खगः शुकः, म्हणजे पोपटच लिहा असं ते देणार नाहीत. तुम्हाला जो आवडतोय तो तुम्ही लिहू शकता. आता प्रत्येक तुम्ही बघा, जे जे तुम्हाला विषय दिलेले आहेत, जसं की मम प्रियः कविः, मग तुम्ही मम प्रियः कविः महाकवी कालिदास लिहू शकता, किंवा वाल्मिकी ऋषी लिहू शकता. या पद्धतीने कोणतेही कवी जे तुम्हाला आवडतात त्यांच्याविषयीचा निबंध लिहू शकतात. आपल्या चॅनलवरती महाकवी कालिदास यांचा निबंध मी अपलोड केलेला आहे. यापैकी बरेच निबंध मी अपलोड केलेले आहेत. ते तुम्हाला संस्कृत निबंध या नावाची एक वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये सापडतील. त्याच्यानंतर मम प्रियः खगः यामध्ये मी मयूरः लिहिलेला आहे. मोर, माझा आवडता पक्षी मोर, संस्कृत मधून निबंध आहे. मम प्रियः नेता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एखादा तुमचा आवडता नेता याच्याविषयीचा निबंध लिहू शकता. पुढे आहे मम प्रियः उत्सवः. आता याच्यामध्ये मी दीपावली लिहिलेला आहे, किंवा रक्षाबंधन आहे, दीपावली आहे, असे तुम्हाला. त्याच्यानंतर गणेशोत्सव सुद्धा निबंध अपलोड केलेला आहे, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. मम प्रियम पुस्तकम, याविषयी सुद्धा माझे आवडते पुस्तक भगवद्गीता हा पण एक अपलोड केलेला आहे. आणि त्यामध्येच श्यामची आई, साने गुरुजींचं पुस्तक श्यामची आई, याचा सुद्धा निबंध संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. त्याच्यानंतर मम प्रिया भाषा. आता संस्कृत भाषा हा तर निबंध आहेच, त्याच्यानंतर जर कोणाला मराठी भाषेचं लिहायचं असेल तर तो सुद्धा केलाय मी. मम प्रिया भाषा मम मातृभाषा मराठी, याचा सुद्धा व्हिडिओ आहे. आणि भारतीयम प्रसिद्धम स्थलम, एखादं आपल्या भारतातलं प्रसिद्ध स्थळ याच्याविषयी सुद्धा तुम्ही निबंध लिहू शकता. अशा पद्धतीने हे निबंध तुम्हाला आपल्या संस्कृतच्या प्लेलिस्टमध्ये सापडतील. आणि अजून बराच वेळ आहे बोर्डाच्या परीक्षेसाठी, तर तुम्ही आत्तापासून जर एक 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 पाठ करायला सुरुवात केलीत, म्हणजे मम प्रिय कवीचा एक घेतलात, खगचा एक घेतलात, अशा पद्धतीने जर हे 7 निबंध करून ठेवले तर तुमचे 5 मार्क पक्के आहेत. कारण त्यापैकीच 3 पैकी तुम्हाला एक व्यवस्थित लिहायचा आहे. आणि हे करणं काही इतकं अवघड नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही एकच व्यवस्थित, म्हणजे समजा मम प्रिया भाषा संस्कृत भाषा, एकदा तुम्ही ठरवा की कोणत्या भाषेचं आपल्याला लिहायचं आहे, किंवा मम प्रियः खगः
शुकः समजा घेतलात तुम्ही, म्हणजे पोपट याच्याविषयीच आपल्याला लिहायचं आहे. हे एकदा तुम्ही फिक्स करा आणि त्याच्यानंतर त्याचा निबंध आधी व्यवस्थित लिहून काढा आणि तो पाठ करायला सुरुवात करा. कारण वाक्यरचना बरोबर हवी, व्याकरणदृष्ट्या तो तुमचा निबंध किंवा वाक्य व्यवस्थित आली पाहिजेत. आणि थोडासा 9-10 ओळींचा पाठ केला तरी चालणार आहे, कारण तुम्ही लिहिताना काही वेळेला आपल्याकडून आठवलं नाही तर तुम्हाला कमी जास्त वाक्य होऊ शकतात. आणि त्याच्याविषयीचं एखादं सुभाषित सुद्धा त्या अनुषंगाने जे कुठलं असेल ते लिहून ठेवा वहीमध्ये. अशा पद्धतीने जर आतापासून तुम्ही सुरुवात केलीत तर बोर्डाच्या पेपरला तुम्हाला एकदम हे सगळे पाठ करावे लागणार नाहीत. तेव्हा फक्त रिव्हिजन केली तरी तुमचा निबंध तयार असणार आहे. निबंध लेखन महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो जर आपण लिहिला तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळतील, पण तो व्यवस्थित असला पाहिजे. कारण चित्रवर्णन करणं हे थोडंसं अवघड आहे, कारण की कुठलं चित्र येईल त्याच्यावरती तुम्हाला ऐन वेळेवर तिथे पेपरमध्ये वाक्य तयार करावी लागणार आहेत. आणि काय होतं, आपण एकतर पेपरच्या टेन्शनमध्ये असतो, पेपर आपल्याला कव्हर करायचा असतो आणि त्याच्यामध्ये चित्रवर्णन करताना वाक्य तयार करताना चूक होऊ शकते. त्यापेक्षा आधीपासूनच जर आपली तयारी असेल तर पाठ केलेला निबंध लिहायला काही अवघड नाहीये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने निबंध लेखनम याविषयी आपण बघितलं आणि याच्यानंतर त्यांनी मम प्रियः खगः शुकः याविषयीचं थोडंसं लिहून दिलेलं आहे निबंध, किंवा कसा लिहायचा हे जे सोपानक्रम दिलेले आहेत त्याच्या नुसार हा निबंध कसा लिहायचा हे सांगितलंय. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तसंच तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे आहेत बोर्डाच्या दृष्टीने ते सुद्धा मला खाली कमेंट करून सांगा, म्हणजे मी ते सुद्धा अपलोड करेन. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.